अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर खूप लोकांना असं वाटतं की मी अध्यात्मात आहे पण अनुभव येत नाहीत. दत्तगुरूंच्या कृपेची अनुभूती कशी घ्यावी तेच मला कळत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला खूपच उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. तुम्ही रोज ध्यान करता, जप करता, श्री गुरुचरित्र वाचता, स्तोत्र म्हणता, पण मनावा तसा अनुभव तुम्हाला येत नाही. मग फक्त मागण्यासाठी जो वरवर भक्ती करणार असतो तो भक्ती मार्गावर शंका उपस्थित करतो. तर मित्रांनो, भक्ती मार्गावर चालायचं असेल तर इथे जातीचेच लागतात, म्हणजेच कट्टर लागतात. हे येड्या गबाळ्याचं काम नाही. भक्तांमध्ये संयम, विश्वास, श्रद्धा, भक्तिभाव असे गुण असायलाच लागतात. आता तुम्ही म्हणाल, माझ्याकडे हे सर्व काही आहे, मी कट्टर दत्तभक्त आहे आणि मी खूप वर्ष दत्तगुरूंची भक्ती करत आले आहे किंवा आलो आहे, मग मला का अनुभव येत नाही, माझ्या का इच्छा पूर्ण होत नाहीत? तर याच गोष्टीचा उलगडा किंवा याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये एक अगदी स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. पण त्याआधी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री दत्तगुरूंच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त हो. तर आपण पहिल्यांदा सुरुवात करूया एका साध्या प्रश्नाने. अनुभव म्हणजे काय? आपण अनुभव म्हटलं की लगेच काहीतरी चमत्कारिक, अलौकिक, तेजस्वी, इंद्रियातील अशा गोष्टींची अपेक्षा करतो. काहीतरी अद्भुत घडावं, स्वप्नात दत्तगुरू दिसावे, अंगार शहारे यावेत किंवा आपल्या मनाच्या इच्छा त्वरित पूर्ण व्हाव्यात, आपली सर्व संकटातून लगेच मुक्तता व्हावी, आपण सुखी समृद्धी आयुष्य जगायला पाहिजे, यालाच आपण अनुभव म्हणतो. हे अनुभव यायला हवे असतील तर त्यावर आपण या व्हिडिओत पुढे एक प्रभावी आणि शक्तिशाली उपाय पाहणार आहोत. खरं सांगायचं तर या भौतिक अनुभवापेक्षा पण खरा अनुभव हा खूप वेगळा, निराळा असतो. मग खरी अनुभूती म्हणजे काय? दत्तगुरूंच्या कृपेची खरी अनुभूती ही मनाच्या सूक्ष्म स्तरावर घडते. ती नेहमी दृश्य रूपात येतेच असं नाही, ती अंतःप्रेरणेच्या स्वरूपात सुद्धा असते. एखाद्या कठीण प्रसंगाच्या वेळी एक शांत विचार मनात स्पष्टपणे उमटतो आणि तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. तुम्ही एकटे असता पण अचानक एक विचार तुमचं सांत्वन करतो, सगळं काही ठीक होईल. संघर्षाच्या काळातही विशेष कारण नसतानाही मन शांत राहतं. हीच खरी दत्तगुरूंची कृपा असते. तर भौतिक अनुभव यायला हवे असतील तर काही प्रभावी आणि शक्तिशाली उपाय आहेत, ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. जरी तुम्हाला भौतिक पातळीवरून काही होताना दिसत नसेल तरी दत्तगुरूंचं सूक्ष्म पातळीवर तुमच्या भल्यासाठी कार्य हे चालूच असतं. कसं असतं मित्रांनो की तुमचे जोपर्यंत भोग भोगून संपत नाहीत किंवा तुमचं वाईट प्रारब्ध नष्ट होत नाही तोपर्यंत तुम्हाला ही कृपा दिसून येत नाही. दत्तगुरूंची कृपा ही नेहमी अदृश्यपणे कार्य करत असते. तर वाईट कर्मावरून मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की त्याच्यामध्ये मी तुम्हाला हेच सांगितलं आहे की पाठीमागच्या जन्मात काही वाईट कृत्य केले असतील तर किंचितपणे आपल्या मनात असा प्रश्न येऊन जातो की मागच्या जन्मात काहीतरी वाईट काम केले, त्याचं प्रायश्चित्त म्हणून ह्या जन्मात आपल्याला हे भोग भोगावे लागत आहेत. मग हे कर्माचा प्रभाव असू शकतो आणि जोपर्यंत हे कर्म किंवा कर्माचे भोग जोपर्यंत भोगून होत नाहीत तोपर्यंत आपल्याला आपल्या माऊलींची झालेली कृपा ही दिसून येत नाही. आणि हे खरंच आहे, हे खऱ्या अनुभवातून आलेले अनुभव आहेत. दत्तगुरूंच्या चरणी तुमचं संपूर्ण जीवन तुम्ही समर्पित केलात तर ही
कृपा दृश्य रूपात तुम्हाला दिसायला लागते. त्यांना स्वतःला समर्पित करणे म्हणजे सर्व कामधंदे सोडून त्यांची भक्ती करत बसणं असं नाही, किंवा संन्याशी होणं असंही होत नाही. रोजच्या जीवनात जे काही घडतं हे त्यांच्यामुळेच घडत असतं. भक्तीचा मार्ग हा खूप सोपाही नाही आहे आणि खूप अवघडही नाही आहे. देवाची अशी इच्छा नाही आहे की तुम्ही तुमचे सगळे कामधंदे सोडून तुम्ही देवाच्या पाठीमागे लागावं, भक्ती मार्ग आपलेसा करावा किंवा संन्याशी होऊन बसावं, संसार सोडावा. नाही, अशी देवाची काही इच्छा नाही आहे. जे घडते, जे आपल्या आयुष्यात जे काही घडत असतं, जे काही प्रसंग येत असतात, ते सर्व काही देवाच्या मर्जीवर होत असतात. मग ते सुख मिळणं असेल किंवा दुःख मिळणं असेल, जे काही असेल ते त्यांच्या इच्छेनेच घडत असतं. असा भाव ठेवून आपलं सुख दुःख, मान अपमान, निंदा प्रशंसा, सिद्धी प्रसिद्धी सर्व काही त्यांच्या चरणी समर्पित करायचं. मी तुमची आहे किंवा मी तुमचा आहे. मग ही संकटे, हे अडथळे, हे सुखदुःखे, हे मान अपमान सर्व काही तुमचं आहे. त्यामुळे जे काय करायचे ते तुम्ही बघा. मला तुमच्याकडून कसलीच अपेक्षा नाही. मी तुमची केवळ भक्ती करत राहणार आहे. तुम्ही जशी माझी पाठ सोडत नाहीत तशी मीही तुमची आता पाठ सोडणार नाही. तुम्ही माझ्यापासून स्वतःला दूर करून दाखवा. जसे तुम्ही निग्रही आहात तशी मीही तुमचीच भक्त आहे. निग्रही, हट्टी, हार न मानणारी किंवा हार न मानणारा. अशाच पद्धतीने भगवंताला सांगा. खऱ्या भक्ताला भगवंताशी भांडण्याचा, त्याच्यावर रागावण्याचा हक्क असतो. आणि इथे आपण काही त्यांच्याशी भांडत नाही आहोत किंवा त्यांच्यावर रागवत नाही आहोत. केवळ आपला त्यांच्यावर असलेला हक्क आपण त्यांना सांगत आहोत, तोही अगदी प्रेमाने, लाडाने. अशा पद्धतीने जर तुम्ही स्वतःला दत्तगुरूंच्या चरणी समर्पित केलात तर नक्कीच तुम्हाला अनुभव यायला लागतील. जे खूप वर्ष झाले तरी येत नव्हते ते अनुभव तुम्हाला नक्कीच येतील. जसे तुम्हाला दत्तगुरू हवे असतात तसे दत्तगुरूंनाही तुम्ही हवे असता. ते तुमच्या दिशेने आपलं पाऊल टाकत असतात, तसं तुम्हीही त्यांच्या दिशेने पाऊल टाकण्याची त्यांची अपेक्षा असते. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला परत सांगते की एकदा स्वतःला त्यांच्या चरणी समर्पित करून पहा. त्यांचं होऊन तर पहा, मग बघा खरी अनुभूती तीच असेल. तर मित्रांनो, हा उपाय, हे जे मी काही व्हिडिओमध्ये सांगितले हे तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला खरंच चांगले अनुभव यायला सुरुवात होईल. आणि व्हिडिओ तुम्हाला खरंच माझ्या आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी असेच उपयुक्त व्हिडिओ मी टाकत जाईन. आणि माझ्या बेल आयकॉनला तुम्ही नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ नवीन अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल. तर आजचा व्हिडिओ आपण बंद करूया. थँक्यू सो मच.